महाराष्ट्राचं राजकारण हादरवणारी एक संभाव्य ब्रेकिंग न्यूज। एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत आणि नेमकं काय शिस्त आहे असा प्रश्न आता उपस्थित झालाय। अजित पवारांपासून अंतर राखण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे का, अशा चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे या दिल्लीमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे। राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा देत आहेत। महायुतीतून अजित पवार आउट आणि राज ठाकरे इन अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की काय, असा सुद्धा सवाल आता विचारला जाऊ लागलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील मोठी ब्रेकिंग न्यूज मिळण्याचे सध्या संकेत मिळत आहेत। तर राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत, ग्राफिकच्या माध्यमातून बघूया त्यांचे ठळक मुद्दे। पुढील काही काळामध्ये मोठी राजकीय घडामोड घडणार आहे। तुम्हाला बोलावलं तर तातडीनं मुंबईला या, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून हे म्हणलेलं आहे। मी एक हिंट देते छोटी, म्हणजे माझं निरीक्षण सांगते, असं होईल असं नाहीये। महाराष्ट्राचं राजकारण दर 3 दिवसांनी फार वेगाने बदलते, त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं। पण आमचे लोक लढायला तयार आहेत सगळीकडे, आणि भाजप आणि हे म्हटलं तर आमचं खूप वर्षाची युती आहे, त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात कुठलाही प्रश्न येणार म्हणून। मला असं वाटतं की याचं उत्तर माझे पक्षाचे प्रमुख उत्तम प्रकारे देऊ शकतात। तरी पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, समविचारी पक्षांबरोबर जर एखादी चांगलं होत असेल तर अडचण काय। इकडे तर समविचारी पक्ष नाहीत, विचाराला मिळत नाही, आपल्या स्वतःचे तत्व वेगळी, दुसऱ्याची तत्व वेगळी, त्यांच्या मांडी लावून बसायला लोक जात आहेत, बाळासाहेबांचे विचार सोडतायत। अशा लोकांचं होतं, आम्ही तर समविचारी पक्षासोबतच जाणार आहोत, त्याच्यामुळे काय अडचण आहे। संख्येचा विषय ते करायची झाली तर मला आनंदच वाटेल। तर या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत दिल्लीहून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत आणि मुंबईतून पंकज दळवी आहेत। शिवाजी, या सगळ्या राजकीय भूकंप ज्याला आपण संभाव्य म्हणतो आहोत, त्या सगळ्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटणार असले तरी सध्या त्याचं केंद्र दिल्लीमध्ये असल्याचं कळतं आहे। काय नेमकं घडतंय दिल्लीमध्ये या अनुषंगाने? अमोल, सध्या जर आपण पाहिलं तर प्रेशर कुकरच्या खाली काहीतरी शिस्त आहे इथपर्यंत समजतंय। मात्र आता या महायुतीमध्ये राज ठाकरे इन होत आहेत का आणि अजित पवार आउट होत आहेत का, याच्या सध्या चर्चा सुरू आहेत। कारण ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत आणि प्रत्येकाचं उपद्रव मूल्य आणि गरज या दोन्ही गोष्टींची आता सध्या चर्चा सुरू झालेली आहे। एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार जर बाहेर पडले तर काय फायदा होऊ शकतो, तर एकनाथ शिंदे यांना अधिकच्या जागा मिळू शकतात आणि भाजपला मात्र डेंट बसू शकतो। कारण सोबत घेतलेल्या एका सवंगडीला आई निवडणुकीच्या काळामध्ये सोडल्यामुळं भाजपवरती पूर्ण ऑल ओव्हर इंडिया इतर जे त्यांचे घटक पक्ष आहेत त्यांना देखील भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं। मात्र शिंदे यांची विन विन सिच्युएशन होऊ शकते। दुसरीकडे महायुतीला देखील चेहरा म्हणून एका ठाकरेची गरज आहे का, या निमित्ताने या चर्चेला सुरुवात झालेली आहे। आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक वेगळी बैठक पार पडली। या बैठकीचा तपशील सांगण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलेला आहे। मात्र या बैठकीमध्ये काहीतरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून घडलेलं आहे हेच एकंदरीत म्हणावं लागेल। खास करून मुंबईमध्ये ठाकरेंबद्दलचं प्रेम सहानुभूती अजूनही कायम आहे, त्यामुळे ठाकरेंना उत्तर म्हणून एक ठाकरे सोबत घेतला जातोय का आणि आगामी काळामध्ये राज ठाकरे सोबत येत आहे का, या चर्चेला आता सुरुवात झालेली आहे। राजधानी दिल्लीमध्ये आगामी काळामध्ये जर ठाकरे शांतता असते असं म्हणतात, तर पंकज, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जी शांतता सध्या दिसते आहे संभाव्य वादळापूर्वीची, ती शांतता नेमकं काय सांगतेय, काय संकेत देते? अमोल, ही शांतता हेच सांगते की येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ज्या विधानसभाच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका सरळ सोट नसतील। त्याच्यामध्ये राजकीय हेवेदाव्यांसोबत राजकीय डावपेचसुद्धा जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येतील। जसं शिवाजी यांनी दिल्लीवरून सांगितलं की खलबतं होत आहेत, काहीतरी सुरुंग लागतोय, मात्र हे नक्की काय आहे याची मुळं जर का आपण बघितली तर अजित पवार हे बाहेर जावेत किंवा त्यांच्या शिवाय लढलो
तर फायदा होईल अशी माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी अमित शहाना दिल्याचं समजतंय. त्यामुळे जर का अजित पवार बाहेर जाणार असतील हो. किंवा म्युच्युअली बाहेर पडून ते एकटे लढणार असतील तर पर्याय काय, तर म्हणून तो पर्याय म्हणून राज ठाकरेंकडे बघितलं जातंय. राज ठाकरेंची मुंबई, पुणा असेल, ठाणा असेल, नाशिक असेल, काही प्रमाणात संभाजीनगर असेल, या भागामध्ये त्यांची ताकद आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जागा जिंकण्यासोबतच प्रतिपक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या सीट्स पाडणं हेही तितकंच महत्वाचं असतं. खरं आहे. म्हणजे आता राज ठाकरेंनी ज्ञानेश दिलेले बेकी संकेत असतील आणि दिल्लीत घडणाऱ्या घडामोडी या सगळ्याचे पडसाद काय उमटतात हे लवकरच कळणार आहे. धन्यवाद पंकज आणि शिवाजी या सविस्तर माहितीबद्दल.